नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत शिक्षक भरतीबद्दल आलेली एक नवीन अपडेट। ती अपडेट कोणती आहे चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। अनुदानित आश्रम शाळा भरती अहवाल सादर करा। आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी जाणून घेतल्या संस्था चालकांच्या अडचणी। आदिवासी विकास विभाग आणि अनुदानित आश्रमशाळा हे एक कुटुंब आहे। या दोघांनी एकत्र येऊन आदिवासी आश्रमशाळांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा। अनुदानित आदिवासी आश्रमशाळा व दुर्गम व अतिदुर्गम भागातील आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करतात, त्यामुळे त्यांच्यासाठी आवश्यक मनुष्यबळाची संच मान्यता करून नोकर भरती सुरू करण्याच्या अनुषंगाने सविस्तर तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी प्रशासनाला दिले। अनुदानित आदिवासी आश्रमशाळांच्या अडचणींसंदर्भात संस्था चालकांनी मंगळवारी दिनांक 18 डॉक्टर उईके यांची भेट घेऊन संवाद साधला। यावेळी आमदार संजय पुराम, बाळासाहेब माडगूळकर, माजी आमदार अपूर्व हिरे, शिवराम झोले, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व संस्था चालक उपस्थित होते। आकस्मिक खर्चाचे अनुदानाचे टप्पे वेळेत देण्यात यावे, संस्था चालकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्यात येतील, संस्था चालकांना योग्य तो न्याय देऊन असेही यावेळी सांगण्यात आले। दरम्यान शिक्षक भरती तातडीने सुरू करावी, अनुदानाचे टप्पे वेळेत द्यावेत अशी मागण्याचे निवेदन संस्था चालकांनी सादर केले। तर या विषयांवर झाली चर्चा। अनुदान विद्यार्थी संख्येनुसार देण्यात यावे। गेल्या अनेक वर्षापासून शिक्षक भरती बंद असून ही भरती पुन्हा सुरू करावी। टप्प्याटप्प्याने देण्यात येणारे अनुदान वेळेत देण्यात यावे। संच मान्यता असलेली पदे मंजूर झालेल्या ठिकाणी शिक्षकांना मान्यता मिळावी अशी विविध विषयांवर चर्चा झाली। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।